आदरणीय चव्हाण साहेब आणि कादरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे। आपण प्रचंड टाळ्या वाजवून या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी स्वागत करूया। महाराष्ट्र वीज तांत्रिक कामगार संघटनेकडून सर्व मान्यवरांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पुढे एकदा आलेल्या मान्यवरांचं आणि उपस्थित सर्वांचं महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेकडून हार्दिक स्वागत आहे। आपण विनम्रपणे आदरांजली अर्पण करून हा कार्यक्रम सुरू करूया। मी आपल्याला विनंती करतो आपण जागेवर उभं राहून त्यांच्यासाठी श्रद्धांजली अर्पण करायची आहे। आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हायचं आहे। तांत्रिक कर्मचारी बांधव यांच्या कार्यशाळेचं आणि या निरोप समारंभ आणि सत्कार सोहळ्याचं दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। माननीय श्री सतीशजी चव्हाण साहेब, कादरी सर, आपले केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेबजी भाकरे, आपले सरचिटणीस माननीय सय्यद जहिरुद्दीन साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा दीपप्रज्वलन सोहळा या ठिकाणी होत आहे। सूरज तो नहीं हो एक आदनान सा दिया हो, सूरज तो नहीं हो एक आदनान सा दिया हो, जितनी मेरी निसार उतनी रोशनी कर रहा हूँ, उतनी रोशनी कर रहा हूँ। या उक्तीप्रमाणे लोकांच्या घरापर्यंत प्रकाश पोहोचवणारे, उजेड पोहोचवणारे सर्व प्रकाश यात्री यांची ही कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेला उपस्थित सर्व मान्यवर यांच्या शुभ हस्ते हा दीपप्रज्वलन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। आपण टाळ्याच्या गजरात हा सोहळा संपन्न करूया। धन्यवाद। मान्यवरांना विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे। चव्हाण साहेबांचं महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहे। या तसेच कादरी साहेबांचं स्वागत करायचं आहे। कादरी साहेबांचं स्वागत अजित पठाण साहेब, संतोष वाघमारे, अजित पठाण साहेब हे स्वागत करत आहे। श्री आर.पी. चव्हाण साहेब, अधीक्षक अभियंता, यानंतर आपले दुसरे केंद्रीय उपाध्यक्ष सय्यद अफसर बाशा यांचं स्वागत करण्यासाठी मी अनिल कछवार आणि किसन डोंगरे यांना विनंती करतो। त्यांनी पठाण साहेबांचं स्वागत करायचं आहे, यांचं स्वागत करायचं आहे। त्यांनी स्वागतासाठी समोर यायचं। बालाजी मेघालय शेख खलील ते आपले कैलासजी गौरकर केंद्रीय उपाध्यक्ष रफिक आणि विष्णू लोखंडे हे करतील। त्याचं स्वागत सीमा मोहिते मॅडम आणि छाया बदरगी मॅडम करतील। महिला प्रतिनिधी श्रीमती स्मिता अंधारे मॅडम आणि या साहेबांचं स्वागत करायचं आहे। कार्याध्यक्ष भाई सूर
यांचं स्वागत अतिल पठाण आणि मच्छिंद्र लंगड हे करतात। आर.पी. थोरात साहेब यांचं स्वागत। यानंतर आपले सन्माननीय सल्लागार डी.एन. देवकाते साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री ज्येष्ठ माननीय ताराचंद भोले मामा यांच्या स्वागतासाठी मी MMBचे सन्माननीय सदस्य अनिल पुरी साहेब साहेबांना नुकताच राज्यनाट्याचा समीक्षेचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे। आपण टाळ्या वाजवून त्यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करूया। आजच्या या कार्यक्रमाचे ते संयोजक आहेत। आणि आपले सरचित गीते साहेब हे साहेबांचं स्वागत करतील आणि आजच्या या कार्यशाळा निरोप आणि सत्कार सोहळा या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी जयरुद्दीन साहेब आपल्या छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये आणि एक संयुक्त असं कार्यक्रमाचं आयोजन करतात। पहिला आहे कार्यशाळा, दुसरा आहे निरोप, तिसरा आहे सत्कार। हे तिन्ही संयुक्त असं कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब ठाकरे पाटील आपल्या या कार्यशाळेचे उद्घाटन आणि आपले सर्वांचे परिचित आणि या परिमंडळाचे वितरणचे मुख्य अभियंता राहिलेले यांच्या कार्यक्रमात यशस्वीरित्या आपण सर्वांनी पाहिले। आज महापारेषणचे संचालक म्हणून सन्माननीय सतीश चव्हाण साहेब या निरोपपूर्ती सन्माननीय सय्यद नसीम आदरी साहेब जे की 30 जूनला सोमवारी सेवानिवृत्त व्यासपीठावर ज्या सर्व केंद्रीय सन्माननीय उपाध्यक्ष सर्व उपसचिव 30 केंद्रीय आणि पदाधिकारी महिला भगिनी आणि महिला आघाडीचे प्रमुख आणि सर्व तांत्रिक कामगार बांधव आदरी साहेबांचा स्वतःचा कार्यक्रम 4:30 वाजता आहे। आपल्याला कल्पना आहे की 4:30 वाजता आपल्याला तिथेही जायचं आहे। साहेबांनी निमंत्रण सर्वांना दिलेलं आहे। आज या ठिकाणी आपले प्रादेशिकचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवने साहेब हे माननीय IAS म्हणून आपले नुकतेच एक आठवड्यापूर्वी पदभार आपल्या प्रादेशिक कार्यालयाचा स्वीकारला, परंतु त्यांनी सांगितलं की मी माझ्या गावी चंद्रपूरला फार दिवसापासून गेलो नाही आणि तिकडेही गावाकडे ओळा आहे आणि जावं लागलं तर कृपया मला माफ करा असे त्यांनी सांगितलं होतं। आज सकाळी मी त्यांना फोन लावला, त्यांनी सांगितलं की मी आउट ऑफ आहे, बाहेर आहे, कृपया चंद्रपूरला माझी शुभेच्छा आपल्या कार्यक्रमाला आहे म्हणून त्यांनी सांगितलं। दुसरं कचोट साहेब आपले सन्माननीय मुख्य अभियंता हे यांचे देऊळगाव राजा विदर्भामध्ये त्यांचे मोठे भाऊ आहे। त्यांचाच आज वाढदिवस असल्यामुळे कचोट साहेब म्हणले की माझ्या भावा मोठे आहे आणि वाढदिवसासाठी मला जावं लागणार आहे, म्हणून आज आपले अतिथीगण दुसरे सन्माननीय अविनाश निंबाळकर साहेब थोड्याच वेळामध्ये इथं आगमन होईल। मान्यवर अधीक्षक अभियंता यांचंही या ठिकाणी आगमन होईल। आज आपण या कार्यशाळेच्या औचित्यासाठी मी माननीय सतीश चव्हाण साहेबांची मुंबईला जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा मुंबईमध्ये आवर्जून आमची भेट देतात आणि चर्चा करतात आणि जे काही आपले प्रश्न आहेत ते समजावून घेतात, म्हणून मी या ठिकाणी जास्त आता ओहापो जे आहे की आपल्याला जी स्टाफ सेटअप जे आहे महापारेषण कंपनीचं जे भविष्य असं जे झालं त्याचे काय नुकसान झाले, काय फायदे झाले हे बसलेले आमचे तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्याची जाणीव आहे की आज पाहिलं तसं अकर्तीबंद जो कार्यक्रम होता त्या अकर्तीबंद कार्यक्रमाची सुरुवात आपल्या 2500 तंत्रज्ञ आपले 4 आणि 5000 तंत्रज्ञ आणि 2500 यंत्रचालक यांचं एक क्लबिंग केल्यानंतर आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही 17 करेक्शन स्लिप निघाले त्यानंतर पाहता पाहता आपण पाहिलं की बघ काय परिणाम आहे त्याचे आता दिसून येत आहे। सुरुवातीला सांगितलं
की मॅन पॉवर कमी होणार नाही, परंतु मॅन पॉवर हळूहळू ते पद कमी होण्यास जात आहे, अतिरिक्त डिक्लेरेशन होत आहे. हे सर्व काही बाबी आता समोर येत आहे. जसं फक्त ॲडिशनलचे पोस्ट इंजिनियरचे वाढवून मिळाले आणि अभियंत्याचे काही पद वाढवून मिळाले, परंतु टेक्निकलचे, तांत्रिक कर्मचाऱ्यांचे, लाईन स्टाफचे हे पद मिळाले नाही. आज यंत्रचालक, ऑपरेशन आणि मेंटेनन्स विंग एक झाल्यामुळे आज कोण कोण आहे हेही काय माहित नाही. पद फक्त अप दिलं, कोणाला टेक्निशियन 2 दिलं आणि 1 दिलं, सिनियर टेक्निशियन दिलं, डिप्टी चीफ टेक्निशियन दिलं, हे पद दिलेलं आहे. आणि अतिरिक्त जे पद आहे ते अतिरिक्त पदावरचं काय करायचं आहे, त्यांना कसं एक्सेस आहे, ते रिटायरमेंट पर्यंत त्यांना पोहोचायचं आहे, काय करायचं याच्याबद्दल काही दिशा नाही. आज जे काही अब्दुल करीम यांनी आपली व्यथा व्यक्त केली सुरुवातीला, ते बरोबर आहे की त्यांनी सांगितलं की बाबा काय आहे. तर मी माननीय मुख्य आपल्या सन्माननीय जे कॅपॅसिटी 150ची 200ची वाढीलं, तर त्या ठिकाणचं जो कॅपॅसिटी वाढवली, उपकेंद्राची कॅपॅसिटी वाढवली, म्हणजे उपकेंद्रामध्ये संख्या, ट्रान्सफॉर्मर, ITC जी कॅपॅसिटी वाढवण्याचं काम देखील वाढते. उपकेंद्रामध्ये कॅपॅसिटी मंजूर न देता MVA कॅपॅसिटीची नुसार मंजुरी द्यावी असं एक आपल्या निवेदनामध्ये आपण नमूद केलं. साहेब निश्चितरित्या त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला बोलवतील मुंबईला, हा प्रश्न नाही, मुंबईला निश्चित बोलवतील आपल्याला, तो भाग वेगळा आहे. पण आज याच्यावर काय करायचं आहे? आज जसं की बाबा सबस्टेशन्स मध्ये जागा नाही, आज माननीय अधीक्षक अभियंता ढकोमेलंचं अडचणीचं बाळ आहे, किंवा त्यांना कुठं काय करायचं, कोणाला अतिरिक्त ठेवायचं, कोणाला एक्सेस करायचं, हे सुद्धा प्रश्न आहे. आणि मी चव्हाण साहेबांचं लक्ष वेधू इच्छितो की सन्माननीय UG झालटे साहेब संचालक होते, त्यांनी 42 लोकांचं 242 लोकांचं हेड फॉर्मेट म्हणून ऑर्डर्स काढले. तर 242 लोकांचं हेड फॉर्मेट म्हणून ऑर्डर्स काढले. आणि त्यावेळेसचे जे 22 लोक आहेत, हे फक्त 22 आहेत महाराष्ट्रामध्ये, जे की ते पाईपलाईन मध्ये होते, काही रिन्यू झाले नाही, काही कोणाची समस्या होती. हे 22 लोक आज वर्ग 3 मध्ये काम करत आहेत, जे की त्यांना वर्ग 2 मध्ये हेड फॉर्मेटचा दर्जा त्यांना मिळाला पाहिजे, दर्जा बहाल झाला पाहिजे. त्यांच्या समवेचे लोक प्रमोशन झाले, त्यांचे मूळ वेतन वाढवलेले आहे. यामुळे मुद्दा क्रमांक 2 आहे, यावर निश्चितरित्या चव्हाण साहेब लक्ष घालतील की हे 22 लोक महाराष्ट्रामध्ये आहेत. या 22 लोकांना आपल्याला हेड फॉर्मेनचा दर्जा देऊन त्यांच्या पे पाउटेट करणे आणि त्यांना जीवापासून आबादी ठेवणे, हे सर्व काही नियमावली तयार आहे. आणि माननीय वाघमारे साहेब जेव्हा होते तेव्हा सन्माननीय निंबाळकर साहेब आले, टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. हे जे आहे 22 लोकांचा प्रश्न, याबद्दल निश्चितरित्या चव्हाण साहेबांच्याकडे पाऊल आहे, ते निश्चित आपल्याला हेड फॉर्मेनचा त्यांना हे करतील. आणि दुसरं जे महत्वाचा मुद्दा आहे, जी आपल्याला 372 जे टेक्निशियन्स आपले पूर्ण उपकेंद्र यंत्रचालक म्हणून त्याला म्हणत होतो, किंवा सिनियर टेक्निशियन म्हणून त्यांना आता गणलं जातो. तर हे सिनियर टेक्निशियनच्या बद्दलचं भूमिका सुद्धा कंपनीने जाहीर करावं की आता यांना रिटायरच करणार आहे का त्या पदावर, हा सुद्धा एक भाग आहे. कारण आज डिप्टी चीफ टेक्निशियनचे पद, हे पद आहे अतिरिक्त झालेले 1076 पद होते, त्यापैकी 1400 पद ठेवले, बाकीचे 1000 पद 1400 पैकी एक्सेस झालेले, अतिरिक्त झालेले. मग यांचा हे प्रश्न अनंत आहे. हे लोक आज अपेक्षित आहे किंवा प्रमोशन काय, परलीमध्ये वॅकन्सी नाही, संभाजीनगर सर्कलमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये वॅकन्सी नाही, तर हे पद निर्माण करा ना, कॅपॅसिटी वाढवा सबस्टेशनची. जे 120चं मध्ये 150चं म्हणाले, आम्ही 220चं म्हणाले, हे जे आहे हे आपण निश्चितरित्या 373 जे यंत्रचालक आहे, 2200चा प्रश्न आहे सिनियर टेक्निशियनचा 22 लोकांचा, हा सुद्धा प्रश्न HVच्या साठी महत्वाचा आहे. कारण ते लोक आज अपेक्षित आहे की त्यांना वाटायला की आम्हाला हे प्रमोशन मिळालं पाहिजे. त्यांनाही 10 ते 12 वर्षापासून मिळते. आज जसं 5000 तंत्रज्ञ यांना आपण प्रमोशन दिलं, चव्हाण साहेब यांना नाव दिलं टेक्निशियन 2. आता टेक्निशियन 2 नाव दिलं आणि मूळ वेतन द्यायला टेक्निशियन 3 असते, हा एक शोकीन. आणि टेक्निशियन 1 म्हणतात प्रमोशन 2 वर्षानंतर, तर त्याला टेक्निशियन 2च आहे. बरोबर आहे की नाही? मूळ वेतन आहे की नाही हे बरोबर. टेक्निशियन 2 जे आहे
त्याला टेक्निशियन 2चा जो काही मिळाला फायदा तो मिळाला पाहिजे, तो मिळत नाही. टेक्निशियन 1 दिलं त्याचंही नाही. पण अशा रीतीने हे प्रकरण आपल्याला थोडंसं चर्चेचं आज इतक्या मेळाव्याच्या माध्यमातून किंवा कार्यशाळेच्या माध्यमातून हे फक्त आपण ओझरता मांडू शकतो. पण हे डिटेलमध्ये आपल्या दालनामध्ये आपल्या कॉन्फरन्स हॉलमध्ये हे प्रश्न निश्चित सुटू शकतात. यामुळे आमचं मन आहे की निवेदनावर आपण निश्चितरित्या आपण चर्चा करावी. जे काही मार्ग आता आहे, आता टेक्निशियन 1च्या नंतर हे 5000 तंत्रज्ञ जे आहे हे यांच्या पदोन्नतीच नाही. आता हे टेक्निशियन 1वर एड झालेले आहे. पण आता पूर्वी आता कसं होणार आहे, सिनियर टेक्निशियन कसं होईल, डिप्टी चीफ टेक्निशियन कसं होईल, हेड फोरमॅन कसं होणार आहे, चीफ फोरमॅन कसं होणार आहे. हे जे पद होते आमचे चीफ टेक्निशियन, हेड फोरमॅन, हे पद अबॉलिश केलेले आहे. म्हणून यांना कसं बहाल करता येईल, नाहीतर यांना समाधानच मानावं लागणार आहे टेक्निशियन 1वरच. आज झालं नाही. आज आपण भरती सुद्धा आपण नवीन चालू केली, तो विद्युत सहायक म्हणून भरती सुरू केलेली आहे आपण. विद्युत सहायकाच्या नंतर त्याला आता टेक्निशियन 4 होईल, नंतर 2 होईल, 1 होईल, म्हणजे या चाकोरीतूनच फिरवावं लागेल. म्हणून हे 5000 तंत्रज्ञ 2010 मध्ये आले. यांना वाटलं होतं की आम्हाला ऑपरेशन विंग आणि मेंटेनन्स विंग एक केलं तर फायदा जास्त होईल. पण उलट झालेला आहे. ऑपरेशन विंग वाले ऑपरेशन विंग मध्येच आहेत, मेंटेनन्स वाले मेंटेनन्स मध्ये आहे. कुठेही बदल नाही फील्डवर. फक्त एकच आहे की आज डिप्टी चीफ टेक्निशियनला अगर ऑर्डर काढली तो म्हणतो की मी 17 करेक्शन स्लिप मध्ये माझी बदली तुम्ही करू शकत नाही, मी अतिरिक्त आहे. मग ते काही कंपनी हात लावते. इकडं राहायला टेक्निशियन वाल्यांच्या आज त्यांचं बी काय, त्यांची इच्छा होती की आम्ही ITI यंत्रचालक ITI, आम्ही दोघं भाऊ ITI वाले आहे, आम्हाला काहीतरी बेनिफिट मिळेल. पण कंपनी काय, म्हणून यावर तोडगा काढावा लागणार आहे आपल्याला सर, की ऑपरेशन मेंटेनन्स आणि विंग जो आहे हे एकत्रित केल्यानंतर यांचे बेनिफिट्स काय झाले. आज पाहता 2017 मध्ये करेक्शन स्लिप निघाली. आज 5-6 वर्षाच्या काळांतर गेलेला आहे. फक्त 1-2 प्रमोशन त्यांना मिळालं. टेक्निशियन 2, टेक्निशियन 1, इकडे सिनियर टेक्निशियन वाला टीप टेक्निशियन. तो टीप टेक्निशियन जे आहे तेच आहे, बाकी काय नाही. जे जुने आर्टिजन आहेत ते आपलं हेच म्हणाले की आम्हाला हे नाही. जे सिनियर टेक्निशियन 372 आहे ते म्हणतात की आम्हाला टीप टेक्निशियनच्या अगेन्स्ट जे वेकेन्सीज आहे त्याचे इंटरनल नोटिफिकेशन काढा, जाहिरात काढा, आम्हाला भरती करण्याची संधी द्या. आम्हाला आमच्याकडे डिप्लोमा आहे, डिग्री आहे, हे सर्व लोक आहेत ना, त्यांना संधी द्या. अशा या लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण निश्चितरित्या आपण हे करावं. आणि क्रिटिकल नॉन क्रिटिकलचा जो एक इश्यू होता, आता क्रिटिकल नॉन क्रिटिकल ठेवलंच नाही तर क्रिटिकलला जो 4 वरिष्ठ यंत्रचालक शिफ्टमध्ये होते ते काय अडचण काय, ते बी आपल्याला अनुभवी आहे. त्यांचा मार्ग खुला होईल. 220 kV ला 465 ला 400 kV ला असे अनेक यंत्रणा आहे की आज तुम्ही ऍडिशनल इंजिनियरला वाढून दिलं, मग इकडे वाढवायला काय अडचण आहे. म्हणून आमची विनंती आहे की हा जे निवेदनामध्ये जो काही भाग आहे तो निश्चितरित्या आपण करावं. 400 मुख्य तंत्रज्ञाची पद आहे. साहेब आमचं चव्हाण साहेबांना आठवत असेल की चव्हाण साहेब डिप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते महापारेषणला. तेव्हा चीफ फोरमॅन व्हायचे 120 आणि लाईन कंस्ट्रक्शन फोरमॅन व्हायचे 367. आज किती आहे? लाईन कंस्ट्रक्शन फोरमॅन तर झालेच नाही आणि चीफ टेक्निशियन 0 झालेले आहे. मग हे फक्त EHVलाच होते. पूर्वीचा जो EHV होता आपल्या तत्कालीन विद्युत मंडळामध्ये 2005 पर्यंत 120 चीफ टेक्निशियन होते, आपले चीफ फोरमॅन होते. आज चीफ फोरमॅनला दर्जा होता असिस्टंट इंजिनियरचा आणि त्याला पहिला जीव होता DYचा, दुसरा जीव होता ऍडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा, तिसरा जीव होता एक्झिक्युटिव्ह इंजिनियरचा. तो आज कुठं गेलेला आहे? आज नाहीच आहे, पदच नाही, संपुष्टात आणले. आज पडेगावला चीफ फोरमॅन होता चव्हाण साहेबांच्या काळामध्ये. कंस्ट्रक्शन फोरमॅन किती होते? इजाडकर वगैरे अनेक नावं घेता येईल की इतके कंस्ट्रक्शन फोरमॅन होते आपल्याकडे, हेड फोरमॅन होते. हे पद का नाही बहाल करतात? आज HR पद वाढवायले, अभियंताचे पद वाढवायले, मग हा पद कशाला कमी केलं? हा एक सामान्य आमच्या तांत्रिक कामगारांना प्रश्न आहे की याबद्दल सुद्धा आपल्याला करावं लागेल. आणि जी कंपनीची समतोल महापारेषणचं आहे, आता राहिला आपल्याला की बाबा खाजगीकरणाकडे आपण वळवणार आहे. आपण ट्रान्सफॉर्मरचा याचा सर्व MVचा देखभालीचा सर्व उल्लेख केलेला आहे. माझा विनंती आहे
चव्हाण साहेबाला की साहेब एक श्रीमंत कंपनी आहे, ही जी कंपनी आहे हे श्रीमंत आहे, महावितरण देणं तुमचे लागते महापारेषणचे, कारण तुम्ही वहन आहे आणि वहन क्षमता सांभाळणारी एकमेव कंपनी. आपलं कुटुंब सुद्धा लहान आहे, महावितरणचा कुटुंब मोठा आहे, आपलं कुटुंब लहान आहे. आता संख्या विद्युत सहायकाची वाढल्यामुळे थोडासा वाढ होईल, परंतु कुटुंब लहान आणि श्रीमंत आहे, कारण इथं पैशाची चंचल नाही, काही नाही. इथं फरशी काढा, पुन्हा फरशी बसवा, अशा अनेक बाबी तुम्ही करतात की त्या सांगायचं काय आहे. इतकं देखभाल चांगलं असते, नीटनेटकं असते, कार्यालय स्वच्छ असतात, कार्यालयामध्ये कार्पेटचं लुक दिलेलं असतात. हे सर्व आहे. सबस्टेशन 132चं 220चं सर्व काही फॅसिलिटी आहे, किचनची फॅसिलिटी देतात, तुम्ही सर्व देतात. फक्त यांचं आता काय राहिलेलं आहे भरतीचा, याचा मार्ग मोकळा करा. बाकी आर्थिक बाबत तर आम्ही तुम्हाला बोलत नाही, कारण आर्थिक तर वेळेवर करतात. आज 28 तारखेला पगार येण्याच्या 27 तारखेला टाकून दिले पगार तुम्ही. म्हणजे इतकं मोठं आपलं उद्योग आहे की सांभाळणारा उद्योग. सर्वांना वाट पाहावं लागते 1 तारखेची, माझी 1 तारखेला पगार होणार आहे 1 तारखेला, पण तुम्ही 27ला टाकून लोकांना आश्चर्याचा धक्का दिला. सडनली या लोकांच्या मोबाईलवर धडकले की तुमचे इतके पैसे आले. म्हणजे हा प्रकार चांगला. म्हणून या ठिकाणी आम्हाला फक्त सांगायचं इतकंच आहे, क्रिटिकल नॉन क्रिटिकल जे काय आपण पूर्वी ठेवलेले 150 kV MEV का 400 kV 765 kV हे सर्व काही बाबी आहे. आणि आता जी भरती होणार आहे त्या भरतीमध्ये आमचं मत आहे की माननीय चव्हाण साहेब आणि निंबाळकर साहेब हे दोघांनी सूत्र हाती घ्यायला पाहिजे. HR आहे ठीक आहे, परंतु हे तांत्रिकची भरती आहे आणि हे तांत्रिकची भरती असताना जे काही सूत्र आहे ते आपण घ्यायला पाहिजे. कारण आज महाराष्ट्रामध्ये 7ही परिमंडळामध्ये विद्युत सहायकांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स जे आहे ते झालेले आहे. क्युरी असतील, त्रुटी असतील, काय असतील ते आता कॉर्पोरेट ऑफिसला जाणार आहे. तर आमचं विनंती आहे की जे लोक आपले इंटरनल नोटिफिकेशनमध्ये काही लहान स्टाफ बांधव किंवा यंत्रचालक हे लागलेले आहेत, त्यांना त्यांच्या सोयीनुसार झोननुसार. पहिले असं कळलं होतं आम्हाला की ज्या झोनला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी दिलं त्या झोनला राहील अशी एक समज होती. पण आता कळलं की कॉर्पोरेट ऑफिसला जाईल आणि कॉर्पोरेट एरिया कॉर्पोरेटचे ऑफिस त्यांना पात्राची यादी लागेल. आता यादी लागताना झोन अलॉटमेशन सुद्धा होईल. आज बहुतांशी आपले जे बसलेले कोणाचे भाचा आहे, कोणाचा मामा आहे, कोणाचं काय आहे हे लोक उत्सुक आहे किंवा आमच्या झोनमध्ये संभाजीनगरला मिळो, पुण्याला मिळो, नाशिकला मिळो किंवा कराडला मिळो अशी अपेक्षा आहे. तर चव्हाण साहेब निंबाळकर साहेबांनी ED/HR मॅडमला बोलावं आपण की बाबा हे तांत्रिक कामगारांची जी यादी आहे माझ्या सल्ल्याशिवाय जाऊ नये असं आपण सांगितलं पाहिजे. तरच हे काहीतरी न्याय त्या लोकांना मिळणार आहे. नाही तर प्रश्न तसंच होणार आहे की बाबा याला मिळालं त्याला मिळालं, पण त्याला भेटाभेटीचे करू नका. आपल्याला जसं नगर पॅटर्न होतं नागरगोजे, त्या नागरगोजे पॅटर्न प्रमाणे 3 ऑप्शन सर्वांना द्या. 3 ऑप्शन द्या झोनचे. त्या 3 ऑप्शन मध्ये जिथं वॅकन्सी आहे त्यांना त्या ठिकाणी द्या. म्हणजे कोणालाही नाराजगी राहणार नाही, काय होणार नाही. ते 3 झोनचं ऑप्शन मध्ये ते निश्चितरित्या ते करू शकतात. आता राहिलं आता इथं काही आमचे तंत्रज्ञ बांधव आहे. आता तंत्रज्ञ बांधवांची अपेक्षा आहे की बाबा तुम्ही विद्युत सहायका म्हणून आउटसोर्सिंगला घेतलं, तंत्रज्ञ 1ला घेतलं, 2ला घेतलं आणि 1ला घेतलं किंवा कोणी सिनियर टेक्निशियन मध्ये गेलं असं प्रकार झालेला आहे. तर हे आउटसोर्सिंग बांधव सुद्धा यांना आपण तुम्ही संधी दिली. पहिली कंपनी आहे महापारेषण कंपनी की जाहिरातमध्ये आउटसोर्सिंगला न्याय देण्यासाठी त्यांना जाहिरातामध्ये स्पर्धामध्ये उडी मारण्याची संधी दिली आणि तो संधी त्यांनी सोनं केलं आणि त्यांची निवड झालेली आहे. आणि ते आता अपेक्षित आहे की आमच्या पोस्टिंग्स कुठं होतात, काय होतात, काय नाही याच्याकडे हे साहेबांनी चव्हाण साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे. आता आमचा दुसरी जी भाग आहे की महापारेषण कंपनीवर सर्व काही निर्भर आहे खाजगीकरणाचं. अगर या महापारेषण कंपनीने अगर सांगितलं की आमचं रेडीमेड नेटवर्क तुम्हाला देणार नाही तर खाजगी कंपनी येणारच नाही.
हे साहेबांनी आता संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये ठरवलं पाहिजे की आज महावितरण आज तुमच्याकडे बी आहे, कारण आज अनेक उद्योजक लाईन टाकत आहे, 400 केव्हीचं लाईन टाकत आहे, सबस्टेशन्स तयार करत आहे. जसं डीएमआयसीआयनी आज आपण पाहिलं बिडकीन, साहेबाला माहित आहे बिडकीन इथून 20 किलोमीटर आहे, डीएमआयसीआयने तिथं पूर्ण ताबा घेतलेला आहे प्रायव्हेटेशनचा. तसं इथं आता वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलेले आहे की आज पूर्ण महाराष्ट्राची मुंबई पूर्ण मुंबई परिसर, जालना, संभाजीनगर अनेक शहरांचं सुनावणी 22 जुलैला आहे आणि 22 जुलैच्या सुनावणीला आपण आंदोलन करण्याच्या दिशेमध्ये पहिलं पाऊल टाकलं की संभाजीनगरला 9 जुलैला धरणं आंदोलन करणार. पण एक महापारेषणने थोडंसं धाडस केलं पाहिजे की आमचं ग्राहक फक्त एकच आहे, तो आहे महावितरणच. आम्ही दुसऱ्या ग्राहकाला लाईन देणार नाही. अगर धाडस दाखवलं तर ते येणारच नाही. पण धाडस दाखवावं लागणार आहे की बाबा महापारेषण ग्रीडच्या सप्लाय तुम्हाला देणार नाही, कारण रेडीमेड नेटवर्क आहे, इतकं मोठं नेटवर्क टाकू लागणार नाही. आज जसं महावितरणचं नेटवर्क आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा शहरामध्ये पोर्ट्स आहे, डिस्ट्रीब्युशन बॉक्स आहे, हे काय टाकू शकणार आहे का? ते नाही टाकू शकणार. मग काय आज सिटीमध्ये पाहिलं, आता थोडंसं उदाहरण देतो की 865 कर्मचारी 3,50,000 कन्झ्युमरला आहे, त्यापैकी 626 लोक भरलेले आहे आपल्याकडे, 200 पोस्ट वॅकंट आहे या संभाजीनगर शहरामध्ये, तरी आपण विद्युत पुरवठा सुरळीत देतो. 2833 केव्ही सबस्टेशन्स आहे आपल्याकडे. आणि आपण चक्रीवादळामध्ये, महापुरामध्ये, करोनामध्ये नैसर्गिक जबाबदारी समजून नैसर्गिक आपत्तीला समोर जातो, सामाजिक जबाबदारी समजतो. 1.3 मध्ये किंवा याच्यामध्ये 7 मध्ये जे काही करेक्शन्स आपले आहे देतो, ते कोण देणार? आज स्पर्धा लागेल. आज समांतर वीज आली तर जसं आपण पाहिलं शहरामध्ये आज 7 वर्षापासून आपण समांतर वीज पाणी पुरवठ्याचं पाहतो. आज समांतर पाणी पुरवठा आलाय की डबल बिल येणार आहे. आता हे ग्राहक आपले तिकडे जातील, म्हणून ह्यासाठी आपल्याला थांबवणे गरजेचं आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तेव्हा 22 मध्ये नोव्हेंबरमध्ये आपण एक संप केला. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री होते आपले सन्माननीय फडणवीस साहेब यांनी तो थांबवलं. आता पुन्हा आता काढलेला आहे. आता आपल्याला कल्पना आहे, आपण हरकती घेऊ, एमआरसी पुढे हरकती निश्चित घेऊ, जितकी हरकती टाकता येईल आपण हरकती टाकू. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की काळांतराने तो एमआरसी मंजूरच करेल, कारण कायदा झालेला आहे. कायदा आहे 2003 मध्ये समांतर वीज देण्याचा कायदाच आहे, लायसन्सी देण्याचा कायदाच आहे. आता उलट पहा ना, चव्हाण साहेबाला बी आश्चर्य वाटेल, व्यासपीठाला आश्चर्य वाटेल की महावितरण कंपनी आज मुंबईचं बेस्टचं सगळं सप्लाय घेण्याचा अर्ज करतो एमआरसी समोर आणि आपले शहर देतो. म्हणजे हे काय, एकीकडे मुंबई घ्या ना, आम्ही स्वागत करतो, तुम्ही मुंबई घ्या. आणि मुंबईला जसं विलासराव देशमुख साहेब कैलासवासी होते तेव्हा मुंबई पाणीमध्ये बुडाली होती, तेव्हा विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं होतं की माझे एमएससीबी येईल आणि मुंबईला पूर्वत करेल. तर ते एमएससीबीचे ट्रक गेले होते मुंबईला आणि विद्युत पुरवठा सुरळीत करून दिला होता. हे मुंबई आपली मुंबई म्हणून आपण सुरळीत करून दिलं होतं. आणि यामुळे आपल्याला कल्पना आहे, आज सन्माननीय खाद्री साहेब वाशीला चीफ इंजिनियर होते, त्यांनी 48 तासाच्या आत वाशीला पूर्वत करून दिलं. ते जोग नव्हतं. माननीय नितीन राऊत साहेबांच्या काळामध्ये ऊर्जा मंत्री होते तेव्हा मुंबई अंधारात गेली होती अर्धी, पण साहेबांनी पाहिलं नाही, मी पूर्वत करून देतो म्हणून त्यांनी पूर्वत करून दिली. काय मुंबई हे आपलं आहे, आपलं उद्योग आहे, आपण कोणतंही पाहत नाही. आज अशा रीतीने आपलं सामाजिक बांधिलकीमध्ये आपण पाहतो. म्हणून आपण 400 केव्ही असो, केतो असो, खाद्री साहेबांचं नेटवर्क बद्दल अगर बोलायचं झालं तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे, अति हुशार आणि एकदम सुपरमॅन असं माणूस आहे. त्यांच्याबद्दल आपण सांगावं तितकं कमी आहे, कारण त्यांनी पाहिलं संचालक गेलं, चेहऱ्यावर कधी माऊस नाही, हसत खेतच संभाजीनगरला आहे की नाही, मला जे काम दिलं कंपनीने मी प्रामाणिकपणे करेल. आणि म्हणून त्याने पाहिलं की नाही, चला इथं कुठेही असू द्या, ते केलं. म्हणून खाद्री साहेबांच्या बद्दल जितकं बोललोय आपण कमी आहे. हे मेरिटचे स्टुडंट्स एक टप्पा त्यांनी गाठलंच. जे म्हणून डायरेक्ट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होणे त्या काळामध्ये जोग नव्हता.
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर झाले त्या काळामध्ये डायरेक्ट. SC तसंच आहे, CA साहेब तसंच आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य आहे की त्यांचं टप्पे हे डायरेक्ट मध्ये आहे आणि गव्हर्नमेंट स्टुडंटचे असल्यामुळे त्यांना मेरिटमध्ये तो स्टुडंट्स आहे. आणि दुसरी जी बाब आहे की साहेबांचं एक कौतुक करावं लागते की जे इंजिनिअरिंग मुले आहेत, जे स्टुडंट्स आहेत, त्यांचं ते आपलं गाईड करतात. त्यांना प्रोफेसर म्हणून सुद्धा बोललं तर वागव होणार नाही, निश्चितरित्या त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपण त्यांनी पाहिलं की जी परीक्षा चालू होते आता मेरिटची, पारेषणची, साहेब नागपूरला, पुणेला, संभाजीनगरला ज्या ज्या ठिकाणी आपले जे एम्प्लॉईज आहेत त्यांची मुले असतील किंवा एम्प्लॉय असेल त्यांना बोलवतात आणि त्यांना कार्यशाळा घेऊन संबोधित करतात. एक चांगल्या प्रकारचे त्यांचं गुण आहे आणि सेवानिवृत्तीच्या उबट्यावर सकारात्मक आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे, मला जे इथं आठवते सर्व बसलेले आहे, साहेबांकडे कोणी बदलीसाठी गेले की साहेब समजावून पाठवून देतात. हे एक साहेबांचं फार मोठं चांगलं गुण आहे की साहेबाकडे गेलो, साहेब माझी बदली आहे, अरे तू जा तिथं शिक, काय अडचण काय, मी इतकं दुरून आलो, तू कुठून जात नाही. साहेब तो पूजाला 10 वेळेस विचार करेल की मी बदलीसाठी केबिन मध्ये जाऊ की नको जाऊ. आम्ही साहेबाला सांगायचं साहेब तुम्ही नाही बरोबर आहे. साहेबांचं बी एक मोठ्या प्रकारचं आहे की साहेब बिलकुल सांगतात की बाबा शिकलं केव्हा, गाव सोडलं पाहिजे, घर सोडलं पाहिजे, तरच तुम्हाला काहीतरी धाडस दाखवा, शिक्षणामध्ये धाडस दाखवा, काय करता येईल. माझ्या घराजवळच पाहिजे, माझी मेडिकलच प्रॉब्लेम आहे, माझी हेच प्रॉब्लेम आहे. साहेबाकडे हे प्रॉब्लेम चालतच नाही. ते म्हणते नाही तुम्ही अगोदर पहा, जा. बिलकुल आहे. आज आफताब साहेब आलेले आहेत नांदेडला, तेव्हा त्यांनी त्या साहेब गेले होते, साहेबांनी समजावून सांगितलं म्हणून त्यांना काउन्सिल घेतलं साहेबांनी आफताब खान साहेबाचं. मग ते सरळ गाठले कराड, कराडला जॉईन झाले आणि 2 वर्षानंतर ते आता कराडला आले. आता समाधान आहे साहेबाला की मी बोललेला एक तरी माणूस ऐकला. म्हणून हे जे आहे की साहेबामध्येच होऊ शकते, दुसरं काय नाही. निश्चितरित्या त्याचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि त्यामुळे आपण त्या ठिकाणी निश्चित अशा अधिकाऱ्यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथं आलेला आहोत. आणि आपल्याला कल्पना आहे की या अशा मान्यवरांचं आपण नाही कौतुक केलं कोण करणार आहे. त्यांनी आपल्यामध्ये मिळवलं, सोडवलं, लाईनवर सुद्धा जातात, कामं आहे. एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नील कॉर्नरला कार्यालय होतं तेव्हा मी पाहिलं की ती स्वतः जातीने हे करायचं. म्हणून आज सुद्धा बहुतांशी लोकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रकार केलेला आहे. आज त्यांना बदल्यामध्ये असेल, याच्यामध्ये असेल, जितकं शक्य आहे ते साहेब आपल्या सभेत असतात. काही आज इथं बसलेले आहेत, श्याम लमधडे असतील आपले, निश्चितरित्या आपल्याला करावं लागणार आहे. काही लोकांना वेटिंगवर होते, पठाण अजिज पठाण झाले, श्याम लमदाडे झाले, दौड झालं, जे काही साबळे झालं, हे लोकांचं वेटिंगवर होते. अगर साहेबांनी धाडस नाही केलं होतं तर आज हे सिनियर टेक्निशियन राहिलेच. त्यांनी वेटिंग काढावं लावलं. आता राहायला आमचे निंबाळकर साहेब, निंबाळकर साहेबांचं बी कारकिर्दी इथं अतिउत्तम गेलेली आहे. त्यांच्या झोनमध्ये सुद्धा आम्हाला जाण्याची आवश्यकता भासली नाही. साहेबाला आम्ही निंबाळकर साहेबाला फोन केला की निंबाळकर साहेबांनी ते काम केलंच पाहिजे आणि करतात. आणि त्यांनीही एक चांगलं नेटवर्क इथं निंबाळकर साहेबांनी चांगल्या रीतीने केलं आणि त्यांनी एक आपल्या संघटनेलाच नाही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामध्ये ही अभ्यासवृत्ती आहे. म्हणून तर आज मुख्यालयाने त्यांना संचालक प्रकल्पचा पदभार दिला. हा मोठी गोष्ट आहे, टाळ्यांच्या घरामध्ये आणि मी तर पुन्हा जेवढा टाळ्या वाजला की साहेबांचीच वर्णी त्या संचालक पदी लागली पाहिजे. काही नाही, त्यांनाही कन्फर्मेशन झालं पाहिजे. कारण चव्हाण साहेब आणि निंबाळकर साहेब हे जोडी आपल्यासाठी उत्तम आहे. दोघांचा समन्वय आहे आणि दोघंही टेक्निकल आहे आणि दोन्ही टेक्निकल असल्यामुळे आपल्यासाठी चांगलं वातावरण आहे. म्हणून हे निश्चित करा. राहिला आपला प्रश्न मॅडमचा, आता मॅडम कधी रागतात कधी नाही रागतात, पण कामं आपले 100% करतात. 100% आपल्या कामं त्यांचं झालेल्या असतात, बोलतात, परंतु ऑर्डर्स काढून देतात. काही 1-2 राहतात प्रकार पण काढून देतात. अशा रीतीने आपल्या या ठिकाणी वेळचा भान ठेवून मी
आपले सन्माननीय खात्री साहेबांना अल्लाह तालाकडे प्रार्थना करेल की साहेबांचं असंच हसमुख चेहरा रिटायरमेंटच्या नंतर सुद्धा, कारण ते आम्हाला जाणीव आहे की साहेबांमध्ये ती क्वालिटी आहे. कोणतीही कंपनी, कोणतेही एखादा प्रोजेक्ट साहेब हाताळू शकतात, हे त्यांच्यामध्ये क्षमता आहे. आणि निश्चितरित्या आम्ही तर सांगू की साहेबांच्या कॅपॅसिटीनुसार ते निश्चितरित्या आपल्या काही त्यांचं अनुभव आहे आणि आम्ही आपल्या बांधवांसाठी निश्चितरित्या भविष्यामध्ये एक त्यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यशाळा फक्त साहेबांची ठेवू की ज्याचं तुम्हाला बोललं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे, असं आपण त्यांना विनंती करू. आणि आपण त्या ठिकाणी आपल्या मेळाव्यास कार्यशाळेस सन्माननीय व्यासपीठांचं अगोदर मी आपल्या संयोजकाला विनंती करतो की आपले सन्माननीय अविनाश निंबाळकर साहेबांचं स्वागत, आपले स्वागत पहिले करा. हात नाही करा. आपल्या निंबाळकर साहेबांचं स्वागत झालं पाहिजे, कारण आपल्यासाठी ते नाशिकवरून निघाले, समृद्धी मार्गाने आपल्याकडे इथं पोहोचले आहे. म्हणून आपल्या झालेलं आहे, त्यांनाही संधी द्यायला पाहिजे. आणि त्यांच्या व्हेरिफिकेशन आपल्या सर्वांच्या वतीने व्यासपीठाला धन्यवाद देतो की आपण या छोटेखानी कार्यक्रमासाठी आपण आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि सतीश चव्हाण साहेबांना आमची विनंती आहे की साहेब तांत्रिकचे आपण एक कॅप्टन म्हणून आहे, म्हणून आमच्या निवेदनावर निंबाळकर साहेब आणि आपण दोघे बसून एचआरला बोलवलं पाहिजे. आणि एचआरचे प्रश्न नसतील तर ते एचआर होतील, तांत्रिकचे असतील तर तांत्रिक होतील. इतकं बोलवतो आणि खात्री साहेबांना पुढे एकदा पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. आणि आपण नेहमी त्यांच्या भेटीगाठी होईल आणि ते निश्चितरित्या आपल्या शहरामध्येच राहतील आणि शहरामधून त्यांना आपण नेहमी त्रास देऊ, कोणत्याही आपल्या वेळाला याला आपण बोलत राहू. आणि पुनश्च मी आपल्या सर्वांच्या वतीने व्यासपीठाला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सना पठाण आणि इरफान यांना विनंती त्यांनी सत्कारासाठी येतो. जहिरुद्दीन साहेबांनी जेव्हा प्रोग्राम ठेवला तेव्हा 3 याच्यामध्ये सांगितलं होतं की एक तर सत्कार आहे, त्यानंतर निरोप आहे आणि त्याचबरोबर वर्कशॉप पण आहे. म्हणलं खूप चांगला कार्यक्रम आहे. एकाच ठिकाणी एकाच वेळेला गेल्यानंतर 3 हे होणार आहे, कार्यक्रम सगळे होणार आहे. इथं आल्याबरोबर तिथे पोहोचल्या बसल्याबरोबर 3 पेजेसची पूर्ण मागणीची यादी समोर ठेवली. की आम्ही खूप वर्षापासून जसं सांगितलं की मी 2003ला इथे जेव्हा झालं तेव्हापासून जहिरुद्दीन साहेबांनी म्हणजे काही ना काही कारणाने सोबत आहे. त्यानंतर बरेच मधले चीफ डिनर होतं तेव्हा पण कार्यक्रम केलेले आहेत, वेगळ्या संघटना पण वेगळ्या पाहतोय. पण संघटनेच्या मागण्या म्हणजे कार्यक्रम कसे आयोजन करायचे आणि संघटनेच्या ज्या काही मागण्या आहेत कशा मान्य करून घ्यायच्या, हा जो सय्यद जहिरुद्दीन यांच्याकडे जो हातखंडा आहे ते कोणाकडे हातखंडा आहे. प्रत्येक वेळेस सुरुवातीला तर खूप तारांबळ व्हायची. सुरुवातीला एकदम कसं मी सिन्सिअरली जे वर्कशॉप आहे म्हटलं तर सगळं हे बघून वगैरे सगळं आणि त्यानंतर वेगळाच पेपर राहायचा. आणि आता कशी झाली सवय झाली एवढी वर्ष झाल्यानंतर की तर मला थोडंसं वाटत होतं की वर्कशॉप म्हणल्यानंतर थोडंसं खानदान चौफेर फटकेबाजी राहील आणि त्या पद्धतीने सगळ्या चौफेर अशी फटकेबाजी जहिरुद्दीन साहेबांनी केली आहे. महापरिषदेच्या मागण्यापासून ते जे काही आता विद्युतप्रमाणे मागितले तिथपर्यंत. पण त्याचबरोबर सगळ्यात अगोदर मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी 2 गोष्टी मान्य पण केलेल्या आहेत. महापरिषदेमध्ये सगळे ऑफिसेस व्यवस्थित झालेले आहे, सबस्टेशन व्यवस्थित झालेले आहे, पगार व्यवस्थित भेटतो, वेळेवर पगार भेटतो, ह्या गोष्टी मान्य पण केलेल्या आहेत. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, कंपनी आणि जेव्हा आपण सोबत एक कुटुंब म्हणून काम करतो तेव्हा काही कमी जास्त गोष्टी राहतातच. जेव्हा एखाद्याला आपल्याला जसं स्वतः घरी पण 4 मुलं असतील कमी जास्त होते, हे प्रकार चालत राहतात. हे कंपनी म्हणून जेव्हा हे असते तेव्हा असे प्रकार कमी जास्त राहतात. कुणाला थोडासा जसं मराठी आपल्या याच्यामध्ये म्हणतो कुणाला एखादं
थोडं जास्त भेटते, कुणाला कमी होते, ह्या गोष्टी होतात आणि त्याच्यामध्ये त्या वेळोवेळी आपण त्या पद्धतीनं त्याच्यावर कार्यवाही करून त्या गोष्टी म्हणजे कशा हे करता येतील, मीट आउट करता येतील त्याचा प्रयत्न पण करायला पाहिजे. आज ज्या काही त्यांनी मागण्या समोर मांडलेल्या नक्कीच त्याच्याविषयी म्हणजे विचार करू, त्याची बैठक घेऊन त्याच्यावर नक्कीच आपण काय म्हणजे पुढे कसं जाता येईल त्याच्याविषयी नक्कीच विचार करू हे मी या प्रसंगी सांगतो. जसं त्यांनी सांगितलं की MUA नुसार पदे मंजूर व्हावं, त्याचबरोबर जे 22 जे कर्मचारी सांगितले त्यांचा स्वतंत्र आदेश काढून त्यांना मुख्य तंत्रपदी त्यांची नियुक्ती व्हावं. त्याचबरोबर काही वरिष्ठ तंत्रज्ञान आहे त्यांचे विषय त्यांनी मांडलेले आहेत. त्याचबरोबर 400 केंद्रामध्ये जे काही जागा कमी झाल्या त्या पण त्यांनी वाढवायला पाहिजे अशा गोष्टी हे केलेल्या आहेत. क्रिटिकल नॉन याच्यानुसार त्यानुसार पण पदाची हे व्हावे असे पण जे हे केलेले आहे. नक्कीच एक म्हणजे या गोष्टीवर विचार होऊ शकते, त्याच्यावर आपण चर्चा पण करू शकतो आणि काय त्याच्यामध्ये शक्य आहे त्याचा नक्कीच विचार केला जाईल. या कंपनीची जी काही जसं सांगितलं की कंपनी श्रीमंत आहे, महापारेषण वगैरे, आणि आता जरी असं मी महापारेषण कंपनीची रिप्रेझेंट करत असल्यामुळे कंपनीची परिस्थिती चांगली आहे याच्याविषयी पण काही दुमत नाही आहे. काम चांगलं होतं याच्याविषयी पण दुमत नाही आहे. जसं नेहमी सांगतो तसे जे काही MRCचे पॅरामीटर असतील, उपलब्धता जी आपली ग्रीडची ठेवायची ती आपण पूर्ण करतो, विदिन लॉसेस करतो, सतत नफा मिळवतो. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत माझं असं मत आहे की जे तुम्ही सगळ्यांनी जे एवढे वर्ष काम केलेलं आहे, जे त्याच्यामध्ये कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी अहोरात्र मेहनत केली, वेगवेगळ्या एवढ्या मोठे नेटवर्क उभं केलं, या सगळ्यामुळं हे झालं आणि आजही आपण सतत प्रयत्न करून हे सगळे पॅरामीटर मेंटेन करतो. त्यामुळे ही कंपनीची परिस्थिती आहे. यासाठी सगळे आपण तुम्ही लोक सगळे अभिनंदनास पात्र आहेत, याविषयी बिलकुल दुमत नाही. मित्रांनो, पण आपण जसं मराठीमध्ये आणि याच्यामध्ये म्हणतो की इतिहासावर माणसाला जगता येते. इतिहास जे आपण काल जे काही काम करतो त्याचा आज आपल्याला हे भेटत असते, त्याचा जे काही फळ म्हणत होते, आणि आज जे काम करतो त्याचा उद्या, आणि या पद्धतीनं सगळी आपली म्हणजे प्रगती असो किंवा अधोगती अशी होत राहत असते. येणाऱ्या काळामध्ये किंवा सध्याची परिस्थिती आहे जसं जयवंत यांनी काही उल्लेख केलेला आहे, एनर्जी सेक्टर हे मोठ्या ट्रान्झिशनमधून जात आहेत, खूप मोठे बदल होत आहेत. आज जरी कार्यसभा ठेवलेली आहे पण वेळेचं भान ठेवून फार जास्त बोलणार नाही, कारण 4:30 वाजता पुन्हा पुढे कार्यक्रम आहे. आणि एक जो आपला कादरी साहेबाचा जो इथे सेंड ऑफ विषय वगैरे फार काही बोलणार नाही, जे काही आहे त्यांचा सेंड ऑफचा वेगळा कार्यक्रम आहे, तिथे आपल्याला पण सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे, तिथे मी त्यांच्याविषयी बोलेल. तर तेवढं हे ठेवून बाकीच्या याच्याविषयी जे काही मी तुम्हाला बोलत होतो किंवा बोलत होतो, तर एनर्जी सेक्टर मोठ्या ट्रान्झिशन याच्यामध्ये जात आहे. आपण पाहत आहे की जसे सुरुवातीला ज्या पद्धतीनं यंत्रणा होती, जनरेशनपासून फक्त कंझ्युमरपर्यंत वीज हे करायची, पारेषण करायचं एवढंच काम होतं, पण आता तसं राहिलेलं नाही. मोठ्या प्रमाणात डिसेंट्रलाइज जनरेशन येतात, वेगळ्या ठिकाणी येतात. इव्हन छोटा कंझ्युमर जो ग्राहक आहे सिंगल फेजचा, तो पण सोलार हे करतो, आणि तो कंझ्युमर राहिलेला नाही, तो प्रोझ्युमर म्हणून झालेला आहे. तो जनरेट पण करतो, वापरतो पण स्वतः, आपल्याला पण विकतोय. तर सेक्टर पूर्ण वेगळ्या याच्यामध्ये जात आहे. त्याचबरोबर जे आपलं सध्या आपण नुसतं कन्व्हेन्शनल याच्यापासून एनर्जी जनरेट करतो, म्हणजे जसं काही कोळसा वगैरे याच्यापासून हे करतो, तर ते पूर्ण चेंज होऊन नॉन कन्व्हेन्शनलवर जात आहे, इंटरमिटंट याच्यामधून. तर त्यामुळे मोठ्या प्रमाणात पारेषणमध्ये मोठे बदल होणं अपेक्षित आहे, बदल होत आहेत आणि करावंच लागणार आहे. या बदलामध्ये जसं मी नेहमी सांगतो की जशी परिस्थितीमध्ये जसे बदल होतात त्यानुसार जो स्वतःमध्ये बदल करतो तोच या निसर्गाचा नियम आहे, तो स्पर्धेमध्ये टिकतो, अदरवाईज तो स्पर्धेमधून बाहेर पडतो. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे या येणाऱ्या स्पर्धेसाठी आपल्यामध्ये कशा पद्धतीने आपण बदल करू आणि येणाऱ्या याला तोंड देऊ, त्याच्यावरून आपलं पुढचं भवितव्य वगैरे अवलंबून आहे. एक पॉझिटिव्ह बाजू किंवा हे खूप चांगलं आहे की आपली म्हणजे खूप अनुभवी मोठा असा आपल्याकडे कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग आहे, एवढं मोठं नेटवर्क आहे. त्यामुळे आपली सगळी नेटवर्क खूप चांगली आहे. आपल्याला कमी इंटरेस्टमध्ये सगळे लोन्स वगैरे भेटत आहेत, की महापारेषणविषयी मी सगळं बोलत आहे, तर हे खूप चांगली बाजू आहे. पण पुढे स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आपल्यामध्ये बदल करावा लागणार, ही पण वस्तुस्थिती आहे, आणि त्यानुसार बदल होणे खूप गरजेचं आहे. आता सध्या जे काही आपण पाहतो की याच्यामध्ये जे कन्व्हेन्शनलच्या पद्धतीनेच आपले जे काही आपल्या आउटडोअरचे सगळे सबस्टेशन्स आहेत, पण येत्या काळामध्ये जे 2-3 जे मोठे चॅनल आहेत तेवढे आपलं चॅलेंज आहे, तेवढे फक्त बोलून मी पुढच्या 5 ते 10 मिनिट 5-7 मिनिटांमध्ये मग माझ्या भाषण संपवणार आहे.
पुन्हा कधी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्यावर सविस्तर बोलू शकतो. तर जे एक दोन जे मोठे चॅलेंज आहेत ते मला असं वाटते की एक जे आहे ना की एक TBCB टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग हे याच्यामध्ये येत आहे पारेषणमध्ये. त्याचं बऱ्याच प्रकरणी असं हे केलं जाते की बाबा हे काहीतरी खाजगीकरण आहे वगैरे असं जे काही हे केलं जाते ते वस्तुस्थिती नाहीये हे मी सुरुवातीला सांगतो. कारण त्याच्यामध्ये TBCB मध्ये प्रत्येकाला पार्ट घेण्याची पूर्ण मुभा आहे. MSCDCL महापारेषण पण त्यामध्ये पूर्ण कॉम्पिट करू शकतो आणि पूर्ण जेवढे कामं आहेत सगळे कामं घेऊ शकतो, करू शकतो. फक्त त्याला हे आहे की आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं मिळून त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणं गरजेचं आहे. आणि शेवटी हे पूर्ण सेक्टर आहे ना इलेक्ट्रिसिटी ऍक्ट 2003 नुसार चालते. ऍक्टमध्ये कॉम्पिटिशन हे मेन त्याचा ऑब्जेक्टिव्ह आहे, कॉम्पिटिशन आणणे आणि जे काही याच्यामध्ये इफिशियन्सी कशा पद्धतीने वाढवता येईल कॉम्पिटिशन हे ऍक्टमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे कोणी त्याच्यामध्ये काय म्हणतात बदल किंवा त्याच्या पेक्षा वेगळं काही करणं आपलं हे नाही आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन तर ही राहणारच आहे. पण त्याच्यामध्ये मी जसं सांगितलं तसं की आपण खूप पुढे वेल प्लेस आहे, म्हणजे चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. तर त्यामुळे आपण या कॉम्पिटिशनमध्ये पूर्णपणे मला खात्री आहे की आपण चांगल्या पद्धतीनं काम करून कॉम्पिटिशनमध्ये पण सक्सेस होऊ शकतो. फक्त आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. जसं सांगितलं तसं की मी जस्ट हे एक आहे तर TBCB मध्ये कॉम्पिटिशन करून पूर्ण आणि याच्यामध्ये PGCLचं उदाहरण आहे. त्यांच्याकडे जवळपास 2016 पासून सेंट्रलचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते TBCB मध्ये जात आहेत आणि त्यांचा जवळपास स्वतः जे PGCL त्याच्यापैकी 57-58% कामं कॉम्पिटेटिव्ह बिडिंग मधले TBCB मधले PGCL करतात. तर त्यामुळे ही कामं आपण पण करू शकतो. पण त्या पद्धतीनं आपण सगळं हे का आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. दुसरा मोठा जे विषय आहे की जसं सांगितलं मी की खूप मोठं नेटवर्क आहे हे आहे. पण त्याचबरोबर जसं आहे ना की खूप आपल्याकडे चांगले कर्मचारी होते. आता इव्हन कादिर साहेब पण जसे रिटायर होत आहेत त्याच पद्धतीनं असेटची पण परिस्थिती आहे. प्रत्येक गोष्टीचं एक वय असते. ॲसेट आज आपल्याकडे मोठी एवढी ॲसेट म्हणजे आता दिवसेंदिवस ओल्ड होत आहे. तर त्या ॲसेटमध्ये म्हणजे जे लाईन्स आणि सबस्टेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये पण बदल करणं, त्याच्यामध्ये पण सुधारणा करणं खूप म्हणजे मोठी काळाची गरज आहे. इनफॅक्ट हे आपण म्हणजे 5 वर्ष वगैरे अगोदर सुरुवात करायला पाहिजे. पण हा एक मोठा विषय राहणार आहे पुढे. तर जसं मी आयडेंटिफाय करून त्याच्यावर आपण काम करायला पण सुरुवात केलेली आहे. आज जवळपास 50 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेले आपल्याकडे 42 लाईन्स आहेत. त्याच्यामध्ये आपण स्ट्रेंडिंगवर केलेल्या टावरचे पण आज आपल्याला त्याची काय परिस्थिती आहे ते पण माहीत नाही. तर आपण त्याचं पूर्ण करून हे एक उदाहरण म्हणून सांगतो. 35 वर्षाच्या वर असलेले जवळपास 142 लाईन्स आहेत. सबस्टेशन्समध्ये खूप जुने खूप मोठे सबस्टेशन्स आहेत. पण त्याच्यामध्ये आता GIS वगैरे जाणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं की HPC हायपर फॉरवर्ड कंडक्टर वापरून कॅपॅसिटी कशी वाढवता येईल कॉरिडॉरची ही पण मोठी गरज आहे. तर हे सगळ्या ज्या गोष्टी मी सांगतो त्याच गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांना म्हणजे जे काही आपल्याला ट्रेनिंगची गरज असेल ते ट्रेनिंग्स वगैरे घेऊन हे करून ते कन्व्हेन्शनल याच्या पद्धतीपेक्षा या सगळ्या याच्यासाठी आपल्याला तयार होणे आणि त्या पद्धतीचे कामं करणं गरजेचं आहे. स्काडा हा प्रत्येक ठिकाणी आता लागणारच आहे. जसं आपण इव्हन लाईनचं पेट्रोलिंग पण आता म्हणजे ॲप्स आणि याच्या थ्रू करतो तर आपल्याला ते म्हणजे ॲप्स सगळे वापरता यायला पाहिजे. त्याच्यामध्ये फिडिंग सगळी करता यायला पाहिजे. या लेवलचं सगळं आपल्याकडे म्हणजे स्किल्स वगैरे किंवा हे सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये आपल्याला त्या पद्धतीने तयार करणं गरजेचं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आता येत्या काळामध्ये करून जसं जे काही प्रायव्हेट कंपन्या येतील किंवा जे काही राहते त्यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला तयार करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं आपण करू शकतो. आपला एवढा मोठा सेटअप आहे. तर त्यामुळे हे काही फार आपल्या ह्याच्यासाठी म्हणजे अवघड वगैरे काम नाही आहे. तसंच आता आपण काम करते वेळेस कसं आहे की बऱ्यापैकी जे बदल म्हणजे ऑलरेडी केलेले आहेत आपल्याकडे. प्रोजेक्टच्यामध्ये फार जास्त कामं होत नव्हते कारण प्रोजेक्ट डिपार्टमेंटच करत होतं. तर आपण ORCचे कामं सगळे आउटसोर्सिंग केलेले आहेत. प्रोजेक्ट डिपार्टमेंट आता फक्त नवीन जेवढे कामं आहेत ते कामं करत आहेत. ऑपरेशन आणि मेंटेनन्समध्ये मोठ्या प्रमाणात एक्झिस्टिंग ॲसेट म्हणजे जे काय आपलं सबस्टेशन्स आणि लाईन्स ज्या ऑलरेडी उभ्या आहेत त्याच्यावरचे कामं सगळे आपण स्ट्रेंडिंगचे जरी कामं असतील तर ते ORDM डिपार्टमेंटच करते. त्यानंतर TBCB पण प्रोजेक्ट डिपार्टमेंट पूर्ण तयारी करते. अशा वेगवेगळ्या यंत्रणाच्या मार्फत आपण आपले स्ट्रेंडिंग किंवा ही कशी वाढेल त्या दृष्टीनं पण आपण प्रयत्न करतोय आणि आपल्या त्या पद्धतीने हे पण चालू आहे. पण मी सांगितलं तसं काही प्रमाणात आपल्याला बदल हे करणं आणि याच्या खूप मोठी गरज आहे. आज वेळेचं भान ठेवून म्हणजे फार जास्त वेळ नसल्यानंतर आणि दुसरा कार्यक्रम पण हे असल्यामुळे फार जास्त न बोलता मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. धन्यवाद. संभाजीनगर परिमंडळातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी जहिरुद्दीन साहेबांनी आज कार्यशाळा पण ऑर्गनाईज केली आहे. स्वागताचा कार्यक्रम ठेवलाय.
आणि निरोपाचाही कार्यक्रम ठेवलेला आहे. एका दगडात मल्टिपल पक्षी मारण्याचे जे कौशल्य आहे ते जहिरुद्दीन साहेबांकडे फार आधीपासून आहे. या कार्यशाळेनिमित्त इथे उपस्थित आदरणीय चव्हाण साहेब, कार्यकारी संचालक, ज्या महानुभावांचा आपण 2 दिवसांनी निरोप समारंभ देणार आहोत, निवृत्त होणार पण अजूनही तरुण आहेत, तडफदार आहेत, असे माझे सहकारी, माझे गुरुबंधू श्री कादरी साहेब, मंचावरील इतर सर्व मान्यवर सदस्यगण, तांत्रिक कामगार संघटनेचे अजित पठाण साहेब, मला माझे जुने सहकारी दिसत आहेत, संतोष वाघमारेजी, छायाताई दिसत आहेत, सीमाताई दिसत आहेत आणि इतर सर्व संघटनांचे पदाधिकारी इथे उपस्थित, काही अभियंतागण पण दिसत आहेत. तर सर्वांना नमस्कार. मला आठवतं मी डिसेंबर 2022ला संभाजीनगरला जेव्हा मुख्य अभियंता म्हणून आलो, त्याच दिवशी अगदी तडफदारपणे माझा स्वागत समारंभ त्याच दिवशी आयोजित केला. त्यांच्या छोट्याशा कार्यालयामध्ये नेलं आणि तिथेच सगळ्यांना बोलून इन्स्टंट स्वागत जहिरुद्दीन साहेबांनी केलं. हे जे काही क्षण असतात आयुष्यामध्ये हे न विसरण्याजोगे असतात. त्यामुळे माझा खूप अटॅचमेंट या संघटनेबरोबर आहे. बऱ्याचदा असं वाटतं की काहीतरी करावं या संघटनेसाठी आणि मुख्य अभियंता असताना बरंच काही करण्याचा प्रयत्न केला. आज जहिरुद्दीन साहेबांनी जसं चव्हाण साहेब बोलले तशा बऱ्याचशा मागण्या सुद्धा या मंचावर मांडलेल्या आहेत. विशेषतः गेल्या काही वर्षांमध्ये कधीही न झालेली भरती ही महापारेषणनी पहिल्यांदा इतकं डेअरिंग करून केलेली आहे. सगळीकडे मॅनपॉवर रिडक्शनचे वारे वाहत असताना महापारेषणनी मात्र मुख्य अभियंत्यांपासून तर सहाय्यक तंत्रज्ञापर्यंत सगळ्यांची भरती ही मागच्या काही दिवसापासून मी बघताय हिरिरीने चालू केलेली आहे. याला पुढे चालना मिळावी म्हणून ऍडिशनल कलेक्टर सुचिता भिकाणे मॅडम आहेत, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर HR म्हणून त्यांना जबाबदारी दिलेली आहे आणि त्या पण आल्यापासून अतिशय दिवसरात्र बसून त्या याच्या ही जी प्रोसेस आहे ही स्पीडअप करण्याच्या मार्गे लागलेल्या आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट हे खूप चांगल्या पद्धतीने महापारेषण कंपनीमध्ये तयार झालेलं आहे. आता ही जी नवीन भरती आहे त्यांना जी जबाबदारी येणार आहे ती चव्हाण साहेबांनी आपल्या समोर विशद केलेलीच आहे. जहिरुद्दीन साहेबांनी सांगितलंय की 2003 मध्ये इलेक्ट्रिसिटी ऍक्ट आला आणि त्याच्यामध्ये पॅरलल डिस्ट्रीब्युशनची सुद्धा प्रोव्हिजन केल्या गेलेली होती. आपलं नेटवर्क तर आपण दुसऱ्याला देणार नाही, पण तू मात्र तुझं नेटवर्क बांध आणि तू तुझं ट्रान्समिशन कर, डिस्ट्रीब्युशन कर, असं सुद्धा इलेक्ट्रिसिटी ऍक्ट मध्ये प्रोव्हिजन होती. आतापर्यंत ती कोणी ऑपरेट केली नव्हती. 4-5 दिवसापूर्वी पेपरमध्ये बघितलं असाल तुम्ही, संपाची नोटीस सुद्धा त्यासाठी दिलेली आहे. आता या निमित्ताने जसं चव्हाण साहेब बोलले तसं आपल्याला अनालिसिस करायची गरज आहे. किती जणांकडे BSNLचा मोबाईल आहे हातात का? BSNLचं सिम कार्ड आहे? 5 लोक आहेत. 500 लोकांमध्ये 5 लोकांकडे BSNLचं सिम कार्ड आहे. 25 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी सगळ्यांकडे BSNL होतं, बरोबर आहे. आपण काही तक्रार असली 10 दिवस जरी लँडलाईन बंद राहिला तरी आपण 10 वेळा कंप्लेंट करायचो, पण आपल्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. ग्राहकांना चांगल्यात चांगली सेवा मिळावी म्हणून BSNLनी कॉम्पिटिशन मध्ये यावं यासाठी सगळ्या बाकीच्या कंपन्या सुद्धा स्पर्धेत उतरल्या आणि आता तुम्ही बघताय ज्याची सेवा चांगली असेल त्याची तुम्ही सेवा घेता. आज जर दिसलं जिओचं नेटवर्क नाहीये तुम्ही लगेच जाता एअरटेल बदलता, एअरटेल नाहीये तर तुम्ही तिसरं घेता, बरोबर आहे, व्होडाफोन घेता. सो आता हे स्पर्धेचं युग आहे. ग्राहकालाही माहित आहे मला काय पाहिजे, त्याला 24/7 सप्लाय पाहिजे. जास्त व्होल्टेज झालं तर माझा टीव्ही जळतो म्हणतात, माझं कमी व्होल्टेज झालं तर मला लाईट लागत नाही म्हणतात. ह्या ज्या तक्रारी आहेत याच्यासाठी ग्राहकाला सुद्धा अपेक्षा वाढलेल्या आहेत. जसं डिस्ट्रीब्युशनचं आहे तसंच ट्रान्समिशनचं आहे. आमच्याकडे मुंबईला एक इंडस्ट्रीचे सदस्य कंटिन्युअस येतात की साहेब तुमचं सबस्टेशन नाहीये,
त्याच्यामुळे आमचं पुढे डिस्ट्रीब्युशनचा सप्लाय मात्र कंटिन्युअस जातोय आणि आमची इंडस्ट्री बंद पडत आहे. आपले उद्योगधंदे जर वाढवायचे असेल तर आपली क्वालिटी वाढवणं आवश्यक आहे आणि क्वालिटी वाढवायची असेल तर कॉम्पिटिशन मध्ये येणं फार आवश्यक आहे. आपल्याला सुद्धा कॉम्पिटिशन करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. तुम्हाला आठवत असेल 100 मीटर रनिंग मध्ये ऑलिम्पिक मध्ये 10 सेकंदाचा रेकॉर्ड कोणीच तोडत नव्हतं. का? कारण ती कॉम्पिटिशनच येत नव्हती. एकाने तो रेकॉर्ड तोडल्याबरोबर सगळे रेकॉर्ड तोडायला लागले आणि कॉम्पिटिशन वाढली. प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्ही बघा कॉम्पिटिशन वाढत आहे. आता किराणा दुकानदार सुद्धा खेड्यातला म्हणू शकत नाही की आता माझं दुकान चाललं पाहिजे तर तुम्ही मॉल आणू नका. तुम्ही बघा मॉल येत आहेत आणि आपण सुद्धा किराणा दुकानाच्या ऐवजी मॉलमध्ये जातोय. बरोबर आहे. किराणा दुकानातली गर्दी बघा आणि मॉल मधली गर्दी बघा. त्यामुळे आपलं कल्चर सुद्धा आता आपल्याला हळूहळू चेंज करण्याची गरज आहे. आपण ज्या कल्चरमध्ये आतापर्यंत वाढलेलो आहे, ज्या कल्चरमध्ये काम करत गेलेलो आहे, आपल्यामध्ये खूप पोटेन्शियल आहे. जयरुद्दीन साहेबांनी सांगितलं काय पोटेन्शियल आहे. कादरी साहेबांनी वाशी धोनला असताना काय काम केलं हे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आपण वादळामध्येही काम केलेलं आहे, आपण कोरोनामध्येही काम केलं आहे, आपण महापुरामध्येही काम केलेलं आहे. आपण वीज बंद असताना रात्रंदिवस त्या पाण्यात उतरून आपले फोटो आणि व्हिडिओ आहे की आपण कसं पाण्यामध्ये चढून आपल्या जीवाची पर्वा न करता आपण लाईट चालू करून दिलेली आहे. आता ह्याच क्वालिटीची गरज पुढे आहे. कारण तुम्ही बघितलंय ट्रान्समिशन लायसन्सी सुद्धा आपल्या मराठवाड्यामध्ये एक आलेले आहेत. त्या सुद्धा त्यांचं सबस्टेशन टाकत आहेत, त्यांचं नेटवर्क टाकत आहेत. आपण 10 वर्षापूर्वी 100 पैकी 100 युनिट ट्रान्समिट करायचो. आता किती करतोय? 100 पैकी किती आहे? 53, 60, 65, 70 असे येतील तुमच्याकडून आकडे. त्याच्या पलीकडे अजूनही नाही आहे. आपण म्हणजे आपण 100 पैकी 100 युनिट ट्रान्समिट करायचो. आता मात्र आपण 67, 65, 64, 63 असे कमी कमी होत चाललंय. त्यामुळे आपली ट्रान्समिशन लायसन्सी स्ट्रॉंग करण्याची गरज आहे. आपण म्हणतो महापारेषण हे आपल्या पूर्ण देशामध्ये सगळ्यात स्ट्रॉंग असणारी ट्रान्समिशन लायसन्सी आहे. आपण प्रॉफिटेबल ट्रान्समिशन लायसन्सी आहे. पण आता हे किती वर्ष पुढे राहील हे तुमच्याच हातामध्ये आहे. तुम्ही जेवढी मेहनत करणार, जेवढी तुम्ही तुमच्या नवीन येणाऱ्या पिढीला आता जे असिस्टंट टेक्निशियन्स आहेत त्यांना जे जसं तुम्ही शिकवणार, तुमच्यापैकी जे इंटरनल नोटिफिकेशन मध्ये इंजिनियर झाले ज्यांचा प्रचंड अनुभव आहे. मी आता नागपूरमध्ये बघितलं ट्रेनिंग सेंटरमध्ये जे आपल्यापैकी जे टेक्निशियन इंजिनियर झाले होते सगळ्यात चांगले उत्तर देत होते. ते जे बाहेरून आलेल्या बीच्या इंजिनियरपेक्षा एवढं टॅलेंट आपल्यामध्ये आहे. ते यूज करण्याची गरज आहे. जयरुद्दीन साहेब जसं म्हणाले मला माझ्या घराजवळच पोस्टिंग पाहिजे, मला माझ्या शहरातच पोस्टिंग पाहिजे, ही जर आपण भावना सोडून जर दिली आणि महापारेषणला उंचीवर नेण्याकरता मी कुठेही जाईल पण मी काम करेल ही जर भावना ठेवली तर मला वाटतं महापारेषणचं भविष्य फार उज्ज्वल आहे. MERCने 1 एप्रिल 2025 पासून 200 कोटीच्या वरचे जेवढे काही आपले प्रकल्प आहेत तेवढे सगळे टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह बिडिंग मध्ये नेलेले आहेत. म्हणजे 220 केव्हीचे सबस्टेशन जर मोठे असतील किंवा 400 केव्हीचे सबस्टेशन असतील, आपल्या एकटुनीचं आपण जसं 765 केव्ही बांधलं तसं जर असेल तर ते सगळे आपण टेंडर न करता राज्य शासन टेंडर करणार, STU टेंडर करणार आणि आपल्याला त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून पार्टिसिपेट करायला लागणार. आपण जर L1 आलो तर आपण जिंकणार. त्याच्यासाठी आपली मेहनत फार आवश्यक आहे. TBCB मध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये 80,000 कोटीचे प्रकल्प येऊ घातलेले आहेत. आपल्या महापारेषणला सुद्धा पुढच्या 5 वर्षामध्ये 29,000 कोटीचे प्रकल्प आहेत. आणि हे एवढ्या मोठ्या कॉस्टचे प्रकल्प करताना तुमच्या सर्वांची मदत फार आवश्यक आहे. मला माहिती आहे प्रोजेक्टमध्ये आमचे जे टेक्निशियन्स आहेत ते रात्रंदिवस शेतकऱ्यांकडे जातात, त्याच्या 2 शिव्या खातात. टॉवर लाईन टाकायची असेल तर का बरं आवश्यक आहे, फाउंडेशन करायचे असेल तर का आवश्यक आहे, हे आमचे टेक्निशियन जे आहेत त्या शेतकऱ्यांना समजावून सांगतात. आणि तुम्ही हे महापारेषणचा पाया आहे. मी नेहमी सांगत आलेलो आहे टेक्निशियन जे कॅडर आहे हे या महापारेषणचा बेस आहे. जो पिरॅमिडल स्ट्रक्चर बघितलं असेल तुम्ही तर सगळ्यात जास्त खाली असिस्टंट टेक्निशियन आहे. असिस्टंट इंजिनियर कॅटेगरीमध्ये असिस्टंट इंजिनियर आहे. त्याच्या भरोशावर मग पुढचं पिरॅमिड आहे.
आता वरचा डोलार जर सांभाळायचा असेल तर त्याच्यासाठी खालचा पाया मजबूत असणं आवश्यक आहे. आणि म्हणून महापारेषणनी ही न भूतो न भविष्यती एवढी भरती केलेली आहे. त्या भरतीला नक्कीच तुम्ही सर्व लोक न्याय देणार हे मला आशा आहे, नव्हे खात्री आहे. गेल्या चव्हाण साहेबांनी जसं सांगितलं, तुमच्या जे काही इश्यूज आहेत, विशेषतः मला असं वाटतं गेल्या काही दिवसापासून आउटसोर्स मध्ये जे आपले लोक टेक्निशियन काम करत आलेले आहेत ते आता डायरेक्टली टेक्निशियन 2 झालेले आहेत. पण त्यांच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये आउटसोर्सचा अनुभव हा कुठं ग्राह्य धरला जात नव्हता. आपले जे रेग्युलर टेक्निशियन असेल तोच टेक्निशियन 2 होऊ शकतो. आता या आउटसोर्सच्या लोकांनी तर खूप वर्ष कामं केलेले आहेत. आपल्या सबस्टेशन मध्ये सबस्टेशनची धुरा सांभाळलेली आहे. स्वतः 132 सबस्टेशनची इन्चार्ज राहिलेले काही टेक्निशियन्स आहेत. आणि आता जर ते टेक्निशियन 2 होत असेल तर त्याला काय करता येईल हे आम्ही आमच्या मॅनेजमेंट स्तरावर पण याला विचार करण्याची गरज आहे. आम्ही तो नक्कीच विचार करू. तुमची ही फार मोठी मागणी आहे. आणि टॅलेंटेड टेक्निशियन्स हे आउटसोर्स हे टॅलेंट असं आपल्या ऑर्गनायझेशनच्या बाहेर जाऊ नये यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू. पुनश्च एकदा तुमच्या या कार्यशाळेनिमित्त मी सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम एक आनंदाची बातमी मी सांगू इच्छितो की आता जहीरुद्दीन साहब बोलले की पिछली बार मैं जब आपको मिला था तो अजहर हज को जा रहे थे, तो आज ही हज से अजहर आ गए. बहुत बहुत मुबारक. सर्व संघटनाचे पदाधिकाऱ्यांना पण मला तेव्हा पण बोलला होता. जहीरुद्दीन साहेबांबद्दल मी बोलणार आहे की कृषी विद्यापीठला मी मागे गेलो होतो. तिथला जो कार्यक्रम घेतला, तिथे मॅडमचा जे काही सत्कार झाला, तो उसमें जवान वो जो एक है जो समय को जो है उसको ऑटोमेटिक चला है. उसमें वो सिंगारी लगी ऑटोमेटिक, उसमें स्पार्क वो पूरे पूरे घूम के पूरे एक एक करके सीखे और बाद में ऊपर से एकदम फूलों की बारिश हुई. तो ऐसा सत्कार में कधी बघितलेलं नाही. मी जहीरुद्दीन साहेबांचं आता जेव्हा जेव्हा नाव घेणार तेव्हा तुम्ही हे पण समजून घ्या की मी तांत्रिक संघटनाचा पण इथं नाव घेतोय. तर त्या अनुषंगाने जेव्हा नितीन राऊत साहेबांच्या कार्यक्रमात गेलो इथे आर म्हणून सगळं फेटे लावलेले आहे. इथे माझे वाय म्हणून होते फेटे लावलेले आणि त्या साईडला होते बी. आणि त्यांनी नितीन राऊत साहेबांना विचारला की साहेब आमच्या बघा आर आहे, आमच्यासमोर वाय आहे आणि आमच्यासमोर बी आहे, आता न्यूट्रल कुठे आहे म्हणे. संपूर्ण हॉलला त्यांनी सस्पेंडवर टाकला म्हणजे न्यूट्रल आमची अर्थिंग आपण आहे म्हणून. तर ही जी मांडणी तुम्ही केली, या मांडणीच्या अनुषंगाने मी म्हणतोय की इव्हेंट मॅनेजमेंटच्या जर ऑनरेबल डिग्री असतो ना, डॉक्टर डिग्री देतात काही लोकांना, मोठ्या लोकांना, तर ती पदवी जर दिली, मला जर पावर देतो मी ती पदवी देण्यात दिली. दुसरं महत्वाचं म्हणजे आम्ही पण भरपूर कार्यक्रम होतो. कारण कचरा मॅडमनी आम्ही कार्यक्रम घेतला, आम्ही लोकांना बोलत होतो वगैरे वगैरे. पण इथले आपले कार्यकर्ता आहेत, पाहुणे येण्याच्या अगोदर जरी बरोबर सरळ बसलेले असतात, म्हणजे 10% लोक नंतर आले. तर ही जी शिस्त आहे ही पण एक शिकण्यासारखी आहे आणि मी आपल्या संघटनेकडून आणि जहीरुद्दीन साहेबांकडे शिकलेली आहे. माझ्या घरी आता जे काही चांगले शाली आहेत, घरी अलमारीवर ठेवले, त्यातले अर्धे शाली आपले आहेत. त्याची 2 कारण आहेत. शॉल तर देतातच, पण त्या माणसाला बरोबर टिकून फुटबॉलमध्ये कसं होते प्लेनला प्लेन लावून देतात, तर तसं इथं जे पाहुणे त्याला कार्यक्रम लावून देतो, इथे गाडीला बरोबर जाऊन ठेवायचे आणि ते शॉल घरी पोहोचायला पाहिजे. ही जी प्रमाणितपणा आहे तुमच्या पाहुण्याच्या ती पण मला खूप आवडली, ते पण मी आपल्याकडनं शिकलेलो आहे. आणि जहीरुद्दीन साहब जैसा मुझे सम्मान चिन्ह दे रहे थे, स्मृति चिन्ह म्हणाल, बरोबर. तो मैं बोला कि मैं तो आपको कभी भूलूंगा नहीं, आपके 2 या मत दो, मैं आपको कैसे भूल सकता हूँ. तर तांत्रिक संघटनाला मी डेफिनेटली विसरू शकणार नाही. आणि हे जे निरोप समारंभ होते, मी पुढच्या माझ्या तिथल्या भाषणामध्ये बोलणार होतो, पण इथे पण बोलतो की मी डिस्कॉम मध्ये डीजी असताना 10 वर्ष डिस्कनेक्शन केलं आहे आणि आपण सर्व डायरेक्टली तुम्ही डिस्कॉम मध्ये फेस करता. तर मी जे काही झालेलं आहे या अभियंता कार्यक्रमावर ज्या पोस्ट मी गेलो संचालक, हे सर्व श्रेय मी आपल्याला देतो, आपल्यामुळेच हे शक्य झालं. माझ्याकडे उल्हासनगरला जरी 2 स्टाफ होते, तो उसमें हमने क्या किया, चाहा कि एक स्टाफ लाइन इन करके रहता था, उसको थोड़ी सी इंग्लिश आती थी, चकरदार है, और एक था तोड़ने बेचारा सादा सीधा मराठी बोलना, वो जो है तो यूनिफॉर्म रहता था. तो हमने बोला था कि ये उनका साहब बताना वो डिस्कस नहीं करते थे. तो इसलिए आप लोग होशियार हैं आणि ते वसुली झाली मागच्या. दुसरा मागे आमच्या जे उभे आहेत ते अजूनही त्यांचं मीडिया सुरू आहे. खान साहेब ते मीडिया मॅनेजर पण संघटनाचे आणि पारेषणचे पण ते मीडिया मॅनेजर आहे ऑफिशियली.
कशामुळे आमच्या मागील मी आल्यापासून जितके कार्यक्रम झाले पेपर बातमी द्यायची आम्ही त्या सिरीजमध्ये यांना घेतो, यांना बातमी दिली म्हणजे पेपरला घेणार म्हणजे घेणार. आणि निरोप शब्द बोलते मला थोडासा त्या शब्दाला थोडी चिड कशामुळे आहे की आय से इनिंग चेंज हो. आजकाल जमाना IPLचा आहे तर बरेचसे प्लेयर इकडे तिकडे कोणीतरी घेऊन टाकताय. मी जर रिटायर झालो तर मी कोच तरी होणार, मी अंपायर तरी होणार, मी कॉमेंट्री तरी करणार किंवा मी पेपरमध्ये तरी लिहिणार, पण मी घेणार नाही. मला अत्यंत मोहम्मद झहीरुद्दीन साहेबने इतने मला सपोर्ट किया है. आमचे कित्येक अभियंत्यांना केला आहे, अध्यक्ष अभियंत्यांना, मुख्य अभियंत्यांना. काही संपन्न असताना तांत्रिकता आणि साधारण असती पोस्टिंग करा मला विश्वासाने माझी मी नाव घ्यायची योग्य नाही. या प्लॅटफॉर्मवरती 2-3 अभियंत्यांना बदली होतच नव्हती. ते स्वतः गेले MDला मांडलं आणि करून घेतलं. त्याचं काय संबंध मला माहिती. आणि परवा जेव्हा डॉक्टर संजीव कुमार साहब CMD साहब इथे कार्यक्रमाला आले तो इनकी जबान में इतने मिठास है बोले कि मैं इनको कुछ भी सुन लेता हूँ. आता जेव्हा चहा येत होती तर मी बोला जहीर साहब को कि आप जो चाय बना रहे साहब को और मुझे बिना शक्कर की दो, आपके साथ बोलना ही काफी चाय मिळते. आता परवाचे उदाहरण आहे, कागदीमध्ये एक स्टाफ होता त्याची वय रिटायरमेंटच्या आदल्या महिन्याला त्याची डेट करेक्शन करून आली. मोठं सल्यूट करतो जहीर साहेब संघटनेला. आणि दोन्ही डायरेक्टर साहेब समोर उभा बसलेले आहेत, त्यांनी पण या गोष्टीला सपोर्ट करायला. ते कागदोपत्री स्टाफ काय होता समझ था तो उसका डेट चेंज और उसका पेंशन तो बैठे नहीं थे, वो डेट का करेक्शन करके आपने करवा के लिया. एक आमचे मित्र आहे त्यांचा मुलगा आपले समृद्धी साहब का लड़का लंदन में जा, उसको वहां पर कुछ डिप्रेशन करने का 3 साल वहां पहुंच गए MD साहब के पास तैयार आ रहे और उसका भी काम करवा के लिया. तो ये जो दिन से माणूस की फक्त संघटन सेवा नाही, माणूस की पण सेवा करायची. कुठेतरी माणूस आहे. आता मला एक कागद दिला अभियंताचं कधी सर त्याला कधी अशी अडचण आहे जसं कधी बिमार वगैरे. ते हे माणूस की जपण्याची संघटना आहे जी झहीरुद्दीन साहेबांनी केली ते मला खूप आवडलेलं आहे. आणि जसं आता निंबाळकर साहेब बोलताना बोलले की आपले जे काही आम्ही पिरामिडमध्ये खाली आहे, तर मी असं म्हणत की मला तुम्ही खूप मोठा बागे 2-3 वेळा सत्कार केला आणि विचार करता की खूप मोठा म्हणजे सक्सेसफुल झालो. पण आपण दहीहंडी जेव्हा बघतो ना तेव्हा 7-8 वर्षात आपण एक चतुर किंवा एक फिटनेस पोरगा घेतो आणि त्याला वरती चढवतो आणि खाली आपण सर्व भक्कम त्या कांदीवरचं संपूर्ण पिरामिड आपण घेतो. तर आपण सर्व असे होते तेव्हा मी वरती तिथे दिसत होतो. तर मी पुनश्च आपण सर्वांचे अभिनंदन करतो, कौतुक करतो. आपल्या सर्वांचे म्हणजे चिकटणा उपकेंद्राला फर्स्ट प्राइज महाराष्ट्राला मिळाला, ऑफलाईन युनिटला फर्स्ट प्राइज महाराष्ट्राला मिळाला, बरेचसे अवॉर्ड घेतले. पण तुम्ही नव्हते तर ते कुठलेही अवॉर्ड आले नसते असं मला सांगू इच्छितो. आणि आपण असंच काम करत राहाल अशी आशा बाळगतो. आणि मला जेव्हा केव्हा झहीरुद्दीन साहब हक्काने कॉल करा, मी अवश्य आपल्या सेवा राहील. और झहीरुद्दीन साहब एक लोग बोलते हैं सर कि अगर फिजिकली आदमी दूर हो गया है तो मोहब्बत तो और बढ़ जाती है. तो फिजिकली मैं दूर हो जाऊंगा लेकिन मोहब्बत तो उसमें बढ़नी ही बढ़ी है. सलाम. जे नवनिर्वाचित केंद्रीय पदाधिकारी आणि सल्लागार मंडळ यांची निवड झाली त्यांचा सन्मान सोहळा ग्रीव्हन्स हे हेड ऑफिसला होत असेल, परंतु आज आपण सर्वांनी अनुभवला असेल. मी मॅडमलाही बोलत होतो का आपल्या संघटनेची जी हातोटी आहे, साहेबांची जी हातोटी आहे, हेड ऑफिस मानले आणि संचालक महोदयांनी उत्तर दिलं. हे फक्त आपली संघटनाच करू शकते. हे वेळोवेळी आपण अनुभव अशा आपल्या संघटनेचे खरं तर एक दैवी शक्ती लाभलेले सरचिटणीस साहेब यांना आपल्या सर्वांच्या वतीने सलाम करतो एक अध्यक्ष या नात्याने. समारोप हा छोटेखानी या ठिकाणी असावा म्हणून आम्ही आपला जास्त वेळ न घेता साहेबांनी ज्या सेकंड इनिंगसाठी तयारी दर्शवली आहे, मी आपल्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनेच्या वतीने अल्लाह तालाकडे आणि आई तुळजाभवानीकडे मागणी करतो का साहेबांची कादरी साहेबांसारखी सेकंड इनिंग ही सही सलामत निरोगी जावं एवढीच या ठिकाणी आपण अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय तांत्रिक. धन्यवाद. RR सावकारे साहेब यांचं स्वागत होईल, त्यांनी मंचावरती यायचंय. त्यामुळे त्यांचे मी आभार व्यक्त करतो.
तसेच आपले आजचे मुख्य अतिथी माननीय श्री अविनाश निंबाळकर साहेब, संचालक प्रकल्प महापरिषद कंपनी, हे खास करून मुंबईहून या कार्यक्रमासाठी व संघटनेचे आग्रहकारी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल व अध्यक्षांच्या परवानगीने मी ह्या कार्यक्रम संपलो अशी घोषणा करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृपया सर्वांनी व्यवस्थितपणे शांतपणे जेवण करून व्यवस्थित जाणे ही नम्र विनंती.